परिषदेनिमित्ताने झालेली बंडखोरी शमवण्यात महायुतीला आता अनेक ठिकाणी यश आलंय। मात्र नाशिकच्या एका जागेचा पेच अद्यापही कायम आहे। भाजपचे बंडखोर गणेश गीते आणि अपक्ष गोकुळ गीते दोघंही मैदानात उतरलेत आणि माघार घ्यायला तयार नाहीयेत। एकनाथ शिंदेंचे संकटमोचक म्हणून उदय सामंत यांनी नाशिकमध्ये धाव घेतली, त्यात त्यांना यश काही आलं नाहीये। आता बंडखोरांना थंड करण्याचं आव्हान फडणवीसांचे संकटमोचक गिरीश महाजनांसमोर आहे। त्यामुळे महाजनांना यामध्ये यश येणार का आणि नाशिकमध्ये महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा मार्ग सुकर होणार का पाहणं महत्त्वाचं आहे। मी महायुतीच्या जागा वाटपाच्या पूर्वी त्या ठिकाणी अर्ज भरला होता। मी एक अर्ज भारतीय जनता पार्टीतर्फे भरला होता आणि दुसरा अर्ज मी अपक्ष भरलेला होता। अजून मी तर माझी निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम आहे। आता आज मला गिरीश भाऊ भेटणार आहे, त्यांनी मला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। चर्चेनंतर ठरवू त्या ठिकाणी काय करायचं, कोण कोणावर कारवाई करायची तो विषय नंतरचा आहे। पण या ठिकाणी या निवडणुकीमध्ये व्हीप लागू होत नाही, त्यामुळे निश्चितपणे माझाही कालपासून 350-400 नगरसेवकांचे त्या ठिकाणी फोन आले। टोटल मतदार 619 आहे। माझ्या पक्षाने मला शब्द दिलेला होता 1 वर्षापासून की ही निवडणूक या ठिकाणी आम्ही तुम्हाला तिकीट देऊ आणि तुम्हाला लढवू। दोघांपैकी एक अर्ज मागे घेणार आहे की दोघंही लढणार? नाही, एक जण अर्ज मागे घेईल ना, त्या ठिकाणी एकच जण निवडणूक लढेल असं ठरलेलं नाही। ठरलेलं आहे, त्याला पण शंका वाटत होतो नाही का उद्या माझ्यावर दबाव जर आला तर, त्यामुळे तो पण 1 वर्षापासून त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मेहनत घेत होता, काम करत होता, त्यामुळे त्या ठिकाणी त्याने फॉर्म भरला। पण आपले बंधू पण म्हणत आहेत की मी माघार घेणार नाहीये। मग आता नेमकं माघार कोण घेणार दोघांपैकी? नाही, दोघांमध्ये ठरवू ना की मला विड्रॉल घ्यावी लागली तर तो उभा राहील। तुम्ही माघार घेणार आहात का आणि निवडणूक लढणार आहात का? मी निवडणूक लढणार आहे, कुठल्या प्रकारची माझी माघार होणार नाही। परंतु गिरीश महाजन जो दावा करताय किंवा गणेश भाऊंनी माघार घेण्याचा निर्णय घेतलाय, नक्कीच गिरीश भाऊंचा त्या ठिकाणी आमच्या दोघा बंधूंवर मुलासारखा अधिकार आहे। पण मी त्यांना विनंती करेल, या मतदारसंघातली सध्याची दशा आणि दिशा या 2 गोष्टी त्यांना नक्कीच समजावून सांगेल आणि मला वाटतं की त्या गोष्टी सांगितल्यानंतर कदाचित त्यांचं पण मत परिवर्तन त्या ठिकाणी गिरीश भाऊंचं होऊ शकतं। तर विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात माघारीची मुदत उद्या संपत असताना मित्रपक्षातल्या बंडखोरीमुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माघारीसाठी बंडखोरांची मनधरणी केली आहे। महायुतीतल्या घडामोडींविषयी उदय सामंत यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी चर्चा केली। 17 जागांमधलं जे वाटप झालेलं आहे ते भाजपाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आमचे मुख्य नेते शिंदेसाहेब असतील आणि सुनेत्रा वहिनी असतील यांच्या चर्चेनंतर कुठची जागा कोणी लढायची हे फायनल झालं आणि ही जागा शिवसेनेला मिळाली आणि शिवसेनेला मिळाल्यानंतर नरेंद्र दराडे साहेबांना त्याची उमेदवारी शिवसेनेनं जाहीर केली, शिंदेसाहेबांनी जाहीर केली। आता त्याच्यामध्ये गणेश गीते देखील उभे आहेत आणि गोकुळ गीते देखील उभे आहेत आणि याच्यामध्ये जी कालपासून आमची चर्चा झाली त्याच्यामध्ये गिरीश महाजन साहेब देखील होते, बावनकुळे साहेब देखील होते। काल गणेश गीते साहेबांची वर्षा बंगल्यावर देखील देवेंद्रजींबरोबर भेट झाली। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भातली स्वतः गणेश गीतेंनी जबाबदारी ही गिरीश महाजन साहेबांवर टाकलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलं बाईटमध्ये की गिरीश महाजन साहेबांनी जर सांगितलं तर मी फॉर्म विड्रॉ करेन आणि त्याच्यामुळं गिरीश महाजन साहेबांची आमची चर्चा झाली। शिंदे साहेबांची देखील टेलिफोनिक गिरीश महाजन साहेबांची चर्चा झालेली आहे आणि उद्या 3 वाजता तुम्हाला चांगलं चित्र महायुतीचं बघायला मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे। गोकुळ गीते हे काय आमचे वैरी नाही आहेत, ते पण मित्रपक्षाचेच आहेत। त्यांनी जर भेटण्याची इच्छा व्यक्त केली किंवा मी त्यांना विनंती केली आणि जर भेट झाली त्याच्यामध्ये नवल काय असावं? तर भेट झालेली नक्की नाही, पण भेट होणार नाही असं देखील नाही। गोकुळ गीते यांचं म्हणणं आहे की निवडणूक लढणार, कारण 350 पेक्षा जास्त जे मतदार आहेत ते माझ्यासोबत आहे असा त्यांनी दावा केला। नाही, प्रत्येक जो उमेदवार असतो त्याला विजयाची खात्री असते, त्याच्यावर मला त्यांच्या स्टेटमेंटवर काहीच बोलायचं नाही। मी मगाशी परत सांगितलं तर पुन्हा एकदा चौथ्यांदा सांगतो की आम्ही उमेदवारी कोणी मागं घ्यायच्या आणि ती कोणामार्फत घ्यायच्या हे आमचं ठरलेलं असल्यामुळं आणि दोन्ही गीते बंधूंनी कोणाचं ऐकणार हे जाहीर तुमच्या माध्यमातून सांगितल्यामुळं ज्याचं ते ऐकू शकतात त्याच्यावरती जबाबदारी दिलेली आहे। गिरीश महाजनांसोबत काही चर्चा झालेली आहे, दिवसभरामध्ये 2दा फोनद्वारे चर्चा झाली। साहेबांबरोबर दिवसभरामध्ये 7 ते 8 वेळा मी बोललो। त्यांनी देखील मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की उद्या 3 वाजेपर्यंत मुदत आहे, त्याच्यामुळं या सगळ्या विषयावर मार्ग काढला जाईल आणि तो सकारात्मक मार्ग असेल हे त्यांनी स्वतः स्टेटमेंट दिलेली आहे। प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे की या 17 जागेवर महायुती म्हणून आम्ही लढतोय।
त्याच्यामुळं गणेशजींचं मत असेल बाबा नरेंद्र दराडेंवर आम्ही नाराज आहोत, तसं आमचं काही लोकांचं म्हणणं भाजपाच्या उमेदवारावर नाराज कुठेतरी आहोत असं. पण याच्यामध्ये नेत्याने दिलेला जो निर्णय असतो, नेत्यांनी सांगितलेली जी भूमिका असते त्याचं पालन करायचं असतं. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, आमच्या कोकणामध्ये सुनील तटकरेंचे चिरंजीव हे विधान परिषदेची निवडणूक लढवत आहेत. साहेबांनी फक्त एक फोन केला महेंद्र दळवींना की तुमच्या घरातली व्यक्ती जी आहे तिचा फॉर्म मागे गेला पाहिजे. आज 3 वाजायच्या अगोदर तो फॉर्म मागे गेला. त्याच्यामुळं महायुतीमधले सगळे पक्ष हे शिस्तप्रिय आहेत आणि त्याची प्रचिती कोकणामध्ये आलेली आहे. त्याच पद्धतीनं जिथं जिथं बंडखोरी झालेल्या आहेत आमच्यामध्ये, तिथं साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही बघा तिथं उद्या 3 वाजता काय होतं ते. नाशिकमध्ये तसंच होईल ठाम विश्वास? नाही, झालंच पाहिजे ना, आणि होईल याचा विश्वास आहे. तर मंत्री गिरीश महाजन यांनी देखील 100% मार्ग निघेल असा विश्वास व्यक्त केलाय. पण म्हणतात की आम्ही माघार घेणार नाही. दोघंही बंधू आता अजून उद्याचा दिवस आहे, उद्या 3 वाजेपर्यंत माघार आहे. निश्चित आम्ही त्यांची समज काढू, आम्ही त्यांना समजवू, त्यांच्याशी चर्चा करू. मला वाटतं यातून मार्ग 100% निघेल. अजून उद्याचा दिवस आहे, उद्या 3 वाजेपर्यंत माघार आहे. निश्चित आम्ही त्यांची समज काढू, आम्ही त्यांना समजवू, त्यांच्याशी चर्चा करू. मला वाटतं यातून मार्ग 100% निघेल.